शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडली. त्या निमित्तानं दोन ज्या गोष्टी अशा दृष्टीपथास आल्या की ज्याच्यावरती स्वतः महाराज जर आहात असले असते तर त्यांनी अतिशय कडक कारवाई केली असती किंवा त्याच्या संदर्भामध्ये त्यांची काय भूमिका राहिली असती हा विचार केल्यानंतर लक्षात आलं की महाराजांनी याच्यावरती अतिशय कडक पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं काहीतरी कारवाई केली असती. एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जिकडं तिकडं फ्लेक्सचं साम्राज्य दिसत होतं. शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण म्हणजे एखादं शहर तर त्या जसे भगव्या झेंड्याने नटलेलं होतं ते स्वाभाविक आहे, चांगली पण गोष्ट आहे, पण फ्लेक्स लागलेले होते जिकडे तिकडे. अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मराठवाड्यात अगदी दूरदूरपर्यंत सीमावर्ती प्रदेशापर्यंत प्रवास करण्याचा योग आला आणि बघितलं गावोगाव चौकावर नाक्यावरती मोठमोठे फ्लेक्स नेत्यांचे लागलेले. हा आक्षेप घेण्यासारखा मुद्दा होता. आक्षेप यासाठी की त्याच्यामध्ये महाराजांचं तर पुतळा आणि तुम्ही त्यांचं ते चित्र वापरता हे ठीक आहे, त्यांची मुद्रा बऱ्याच ठिकाणी राजमुद्रा वापरल्या गेलेली तेही ठीक आहे, त्याच्याबद्दल काही म्हणायचं मुद्दा नाही. आणि त्या निमित्तानं तो जो नेता त्याचा एवढा मोठा फोटो आणि त्याचे बाकीचे पिलांटू कार्यकर्त्यांची बारकी खाली फोटो लागलेले म्हणजे स्वाभाविक आहे त्याला कुठली तरी येथे निवडणूक लढवायची असती. याच्यासाठी तुम्हाला शिवाजीचा वापर करायचा. तुम्हाला तुमच्या म्हणून जे काही राजकीय बरं ज्यांना शिवाजीबद्दल प्रेम फक्त राजकीय नेत्यांना नाही का, असं का नाही झालं की उद्योग क्षेत्रातले एखाद्या माणूस आहे, मोठं व्यक्तिमत्व आहे, एखादी मोठी कंपनी त्यांनी असे फ्लेक्स लावले. हे नेमकं असं काय घडतं की फक्त राजकीय लोकांचेच फ्लेक्स लागतात किंवा जे प्रत्यक्ष म्हणजे लोकांशी संबंधित जे व्यवसाय चालतात. बरेच उद्योगसुद्धा असे आहेत की ज्यांचा प्रत्यक्ष लोकांशी संपर्क असतो, राजकीय म्हणून बाजूला ठेवा, ते पण कधी असे फ्लेक्स लावताना दिसत नाहीत कुठं. म्हणजे ह्याच्यातले एक जे रॅकेट लक्षात घ्या, औरंगाबादमध्ये ते प्रत्यक्ष घडलेले. सगळ्यात मोठा शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी बसवण्यात आला, त्याचं अनावरण शिवजयंतीच्या निमित्ताने झालं. त्या परिसरामध्ये जे काही अनधिकृत असे हे फ्लेक्स लागलेले होते ते स्थानिक प्रशासन संस्थेने मनपानी आणि पोलिसांच्या साह्याने ते फ्लेक्सचे अतिक्रमणं महाराजांच्या भोवती असलेले काढले आणि त्याच्यावरून तथाकथित स्वतःला शिवप्रेमी म्हणून घेणाऱ्यांनी कसा राडा केला हे उभ्या महाराष्ट्राने बघितलं. ती बातमी पण सगळीकडे यूट्यूबवरती तुम्हाला आता पाहायला भेटेल. अनधिकृत पद्धतीनं हे फ्लेक्स लावले जातात, त्याचं कुठलंही रीतसर असं उत्पन्न, त्याचा कर हा प्रत्यक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेला मनपाला भेटत नाही. ही प्रत्यक्ष शहरातली परिस्थिती. छोट्या छोट्या गावांमध्ये तर कोणीच पाहायला तयार नाही. चौकामध्ये रस्त्यावरती कुठेही फ्लेक्स लावून टाकलेले आहेत शिवजयंतीचं निमित्त करून. हा आक्षेपाचा मुद्दा आहे आणि महाराज हयात असले असते त्यांनी यांच्या सगळ्यांच्या कानाखाली लगावली असते. मी हे का म्हणतो आहे, तसं महाराजांच्या चरित्रातलाच एक पुरावा आहे की जेव्हा वतनं द्यायची वेळ आली होती, महाराजांनी सगळे वतनदारी नष्ट करून टाकली, कोणालाही वतनं दिलेली नाहीत. म्हणजे जी ही एक सरंजामी मानसिकता होती. म्हणजे ह्या फ्लेक्सवरून पण दिसतं, जो एक नेत्याचा मोठा फोटो असतो आणि जाणता राजा इकडं शिवाजी महाराजांचं द्यायचं आणि त्याच्या बरोबरीनं हा तथाकथित नेता त्याचं मोठं छायाचित्र लावलेलं असतं आणि तो कसा उदार मनाचा आहे, दिलदार आहे, राजा आहे आणि काय आहे, सगळे विशेषणं त्याला महाराजांच्यासारखी लावलेली असतात. महाराज ही जी मानसिकता आहे की मी कोणीतरी मालक आहे आणि बाकी सगळे माझे गुलाम आहेत, खाली जे छोटे छोटे फोटो असतात ना सगळे लावलेले, ही जी मानसिकता होती, स्वतःला काहीतरी मोठं समजायचं आणि बाकीचे गुलाम आहेत. महाराजांनी त्या काळामध्ये अशी जी वतनाची पद्धत होती ती पूर्णपणे बेदखल केली. म्हणून त्या काळचे तथाकथित सगळे मोठे वतनदार हे महाराजांच्या विरोधामध्ये होते. त्यांच्या जातीत जन्मलेले, त्यांच्या जातीतले सगळे प्रस्थापित वतनदार हे महाराजांच्या विरोधामध्ये होते आणि सर्वसामान्य असे जी जनता होती ती मावळे बनून त्यांच्या पाठीशी होते. महाराजांना महाराजांच्या जातीचे उच्च कुलीन असे जमीनदार पाठिंबा द्यायला तयार नव्हते. हा मुद्दा लक्षात घ्या. प्रस्थापित हे जे सगळे धेंड आहेत, मुसलमानी राजवटीच्या विरोधात ते लढले, ह्याच्यात तर काही वाद करायचं कारणच नाही, भले किती तथाकथित आजचे लिब्रांडू काही म्हणत. पण प्रत्यक्ष आपल्या जाती जमातीचे नात्यातल्या लोकांच्या विरोधामध्ये सुद्धा जेव्हा शिवाजी महाराजांनी तलवार चालवली, त्याचं कारणच ते आहे की मनामध्ये ठसलेली मध्ययुगीन कालखंडातली ही जी वतनाची वृत्ती होती, सरंजामी वृत्ती होती, ती काढून टाकायची होती. महाराजांना पूर्णतः नष्ट करून टाकायची होती. म्हणून महाराजांच्या मृत्यूच्या नंतर सुद्धा औरंगजेबाला 1-2 नाही 27 वर्ष लढावं लागलं, तरीसुद्धा स्वराज्य जिंकता आलं नाही. त्याचा देह या मातीमध्ये मिसळला औरंगजेबाचा, तो काही वापस दिल्लीला जाऊ शकला नाही. 1680ला काहीतरी महाराजांचं देहावसन झालं आणि औरंगजेबाचा मृत्यू झाला 1707ला. महाराजांच्या माघारी 27 वर्ष सर्वसामान्य लोक महाराजांसाठी लढत होते.
कारण काय, तर हे जनतेचा हा रयतेचा राजा आहे, जाणता राजा आहे, हे स्वराज्य आहे, ही भावना त्यांनी मनामध्ये जागी केलेली होती. आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे की जी सरंजामी मानसिकता ते नष्ट करू पाहत होते, त्यांनी नष्ट केली होती त्यांच्या काळामध्ये. आज हे सगळे फ्लेक्सवाले नवीन जे राजकीय वतनदार आहेत ते नेमकं म्हणजे हा काय सूड आहे महाराजांवरती उगवलेला बघा, की त्यांच्याच पोटी जन्मलेली ही सगळी महाराष्ट्राची जनता आणि आता त्याच्यातले जे नेते आहेत ते त्यांच्याच पुतळ्याच्या बाजूला आणि त्या परिसरामध्ये किंवा शिवजयंतीच्या निमित्तानं फ्लेक्स लावत आहे. शिवाजी महाराजांबद्दल प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंकर यांनी मांडणी करत असताना की एकूण 30 वर्षाच्या त्यांच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष लढाईचा कालखंड हा 3-3.5 वर्षाचा आहे. म्हणजे 26-27 वर्षांची महाराजांची राजवट ही प्रत्यक्ष प्रशासनाची आहे. वतनदारी नष्ट केली, प्रशासनातल्या जगा सुधारणा घडून आणल्या, राजभाषा कोश तयार केला, प्रत्येक पदाला दुसरी नावं दिली. जी मुसलमानी सल्तनतीमध्ये जी नावं होती ती बदलून नवीन नावं महाराजांनी प्रस्थापित केली. मग आज आपण त्यांची जयंती साजरी करत असताना ह्याच्यातलं नेमकं काय पाळतो आहोत? तुमची जी अस्मिता आहे, प्रादेशिक अस्मिता आपण जे म्हणतो, मग आपल्या परंपरा असोत किंवा आपली भाषा असो, आपली संस्कृती असो, ह्याच्याबाबतची जागरूकता जी महाराजांना होती ती आपण दाखवतो आहोत का? मंदिरांचा तर मुद्दा आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये घेतला होता. गोव्यातलं सप्तकोटेश्वराचं मंदिर असो किंवा कर्नाटकातलं मंदिर असो, यांचा पुन्हा जीर्णोद्धार करून ती पूर्ववैभवानी म्हणजे तिथं दिसतील अशी व्यवस्था महाराजांनी त्यांच्या हयातीत करून आदर्श निर्माण केलेला होता. ज्या मंदिरांवरती आक्रमण झालं, तोडफोड झाली, त्यांचे मस्जिदीमध्ये रूपांतर केलं, ते मंदिरं परत बदलून मंदिरं करण्याची प्रत्यक्ष धमक महाराजांकडे होती. नेताजी पालकरला परत हिंदू करून घेऊन त्याला हिंदू समाजामध्ये प्रस्थापित करण्याची धमक महाराजांमध्ये होती. मग हे आजच्या घरवापसीला विरोध करणारे कोण आहेत लक्षात घ्या. आज शिवजयंती साजरी करत असताना आणि अजून एक जो महत्त्वाचा मुद्दा आम्हाला आवर्जून समोर ठेवायचा, ज्याची फारशी चर्चा झाली नाही, ते परत त्या फ्लेक्सच्या निमित्तानंच हा समोर येतो. महाराजांनी वतनं पूर्णपणे खालसा करून टाकली, वतनं संपवली. जो मावळा स्वराज्यासाठी लढतो आहे त्याला पगार द्यायची व्यवस्था केली, त्याच्या घोड्याला चारा आणि ती बाकीची सगळी द्यायची शिबंदी द्यायची व्यवस्था प्रत्यक्ष सरकारमधून केली, सरकारी तिजोरीमधून केली. आणि जे पत्र लिहिलेलं आहे, त्यांचं जे पत्र आहे उपलब्ध सैनिकांसाठी, त्यांच्या तुम्ही कुठेही जेव्हा जाल तेव्हा शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही धक्का लागला नाही पाहिजे, धान्याची नासधूस नाही झाली पाहिजे. आज शिवजयंतीच्या निमित्तानं मोठ्या आवाजामध्ये डीजे लावणं आणि सगळ्यांचे कानाचे पडदे फाडणं, नको त्या ठिकाणी फ्लेक्स लावणं, अनधिकृतरित्या फ्लेक्स लावणं, तुम्ही त्याचा कर भरून स्थानिक स्वराज्य संस्थेची व्यवस्थित परवानगी घेऊन कुठं फ्लेक्स लावलेले आहेत? हे जे अनधिकृत म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष महाराजाच्या आचरणाच्या त्यांच्या विचाराच्या विरोधामध्ये. आणि म्हणताना काय म्हणतात की आम्ही कसे मर्द मावळे आहोत, आम्ही कसे शिवाजीच्या वंशाचे आहोत आणि आम्ही कसे अमुक आहोत, आम्ही कसे तमुक आहोत. शिवाजी महाराजांनी प्रशासकीय पातळीवरती ज्या सुधारणा राबवल्या सगळ्या, आज प्रत्यक्ष प्रशासन सर्वसामान्यांचा जीव घ्यायला बसलेला आहे, सर्वसामान्यांना तातडीनं न्याय भेटत नाही, ही शिवाजी महाराजांची शिकवण आहे का? एवढी मोठी जडजंबाल नोकरशाही आम्ही निर्माण करून ठेवली गेल्या 70-75 वर्षांमध्ये. ही नोकरशाही सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहे का त्यांची अडवणूक करण्यासाठी आहे? शिवाजी महाराजांच्या काळातले जे किल्ले त्यांनी निर्माण केले, ज्यांची डागडुजी केली, जे त्यांच्या ताब्यामध्ये होते, आज शिवकालीन किल्ल्यांची दुरुस्ती असं म्हणत असताना आपण तेही करायला तयार नाही आहोत. आजच्या शिवाजी महाराजांची जागोजागी इतके प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांचे नवीन पुतळे उभे केले गेले, गल्लोगल्ली चौकात पुतळे उभ्या केले गेले, पण ते हे कोणी उत्तर देत नाही. याच्या जोडीला पुतळे कोणाला काय उभे करायचे ते करो, पण महाराजांचं खरं स्मारक हे त्यांचे प्रत्यक्ष गड किल्ले आहेत, त्यांच्या दुरुस्ती आणि त्यांच्या व्यवस्थितपणासंदर्भात तिथे जाणारी रस्ता किंवा बाकीच्या सोयी संदर्भात आम्ही काय करतो आहोत, प्रशासकीय सुधारणा राबवण्याच्या बाबतीमध्ये आम्ही काय करतो, म्हणून आम्ही फक्त महाराजांचं नाव घेतो आहोत. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून, महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून आजची उसंतवाणी. महाराज तुम्हा करीतो नमन पुलकित मन जयंतीला, तुम्ही जागवली स्वातंत्र्याची आशा, अस्मितेची भाषा शिकविली, तुमच्या प्रयत्ने उगवे पहाट, उजळे ललाट भूमीचे या. राजे महाराजे कुणी किती मोजा, रयतेचा राजा हाची खरा, नवीन काळाची नवीन संकटे तुमच्याच वाटे मात करू.
जिजाऊंनी दिली तुम्हा शिकवण, तिचा कण कण काळ जात. शिवबा म्हणजे स्वप्न आलं वार, शिवबा म्हणजे स्वप्न आलं वार, खडी तलवार कांत म्हणे. महाराजांचं अगदी मोजक्या ह्याच्यात वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे त्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं, अतिशय सुंदर असं स्वप्न पाहिलं आणि त्याच्यासाठी तलवार खडी म्हणजे कृती केली. नुसतं स्वप्न पाहिलं आणि काहीतरी कुठं नोंद करून ठेवली असं नाही. आपण जे स्वप्न पाहिलं, जे स्वप्न सर्वसामान्य जनतेला दाखवलं स्वराज्याचं, त्याच्यासाठी स्वतःच्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत प्रयत्न केले. खडी तलवारचा अर्थ तो आहे. बळे आगळा राम कोदंडधारी असं जे समर्थांनी म्हणलेले, कोदंडधारी म्हणजे त्याच्या हातामध्ये शस्त्र आहे. तर आजच्या नवीन काळामध्ये आपल्या हातामध्ये कृती आहे. शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना, ते आमचा अस्मितेचा विषय असं म्हणत असताना, त्यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीत आपण आणतो का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. दुर्दैवाने स्वतःला लोकनेते म्हणून घेणारे महाराजांचे विचार कृतीत आणताना दिसत नाहीत. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. इथेच थांबवूयात. धन्यवाद.